नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांच्या मनात एकच मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. नमो शेतकरी योजनेचे 8वा आणि 9वा हप्ता मिळून 4,000 रुपये आज खात्यात जमा होणार का? कारण आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजेच पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. आज गुवाहाटी, आसाम येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी डीबीटीच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करणार आहेत. या हप्त्यामध्ये देशभरातील सुमारे 9.32 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये जमा केले जाणार आहेत. यासाठी केंद्र सरकारकडून जवळपास 1,900 कोटी रुपयांचा निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवला जाणार आहे. म्हणजेच अनेक शेतकऱ्यांच्या मोबाईलवर आज 2,000 जमा झाले असा मेसेज येण्याची शक्यता आहे. पण शेतकरी मित्रांनो, याच ठिकाणी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मनात एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण महाराष्ट्रात नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना देखील सुरू आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पीएम किसान प्रमाणेच दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात. म्हणजे जेव्हा पीएम किसानचे 2,000 आणि नमो शेतकरीचे 2,000 एकत्र येतात तेव्हा शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 रुपये जमा होतात. आणि म्हणूनच अनेक शेतकरी सध्या विचारत आहेत, नमो शेतकरी योजनेचे 8वा आणि 9वा हप्ता मिळून 4,000 रुपये आजच येणार का? काही ठिकाणी तर अशी चर्चा सुरू आहे की आज शेतकऱ्यांच्या खात्यात 6,000 रुपये देखील जमा होऊ शकतात. पण शेतकरी मित्रांनो, सध्याच्या अधिकृत माहितीनुसार एक महत्वाची गोष्ट समोर आली आहे. सध्या तरी नमो शेतकरी योजनेचा नवीन GR म्हणजे शासन निर्णय आलेला नाही. म्हणून आजच्या दिवशी फक्त पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. मात्र याचा अर्थ असा नाही की नमो शेतकरी योजनेचे पैसे येणार नाहीत. कारण सरकारकडून GR जाहीर झाल्यानंतर नमो शेतकरीचा पुढील हप्ता देखील लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. म्हणून शेतकरी मित्रांनो, आज दिवसभरात तुमचे बँक खाते आणि मोबाईल मेसेज नक्की तपासा. जर तुमच्या खात्यात पीएम किसानचे 2,000 रुपये जमा झाले असतील तर खाली कॉमेंटमध्ये नक्की लिहा, मला 2,000 रुपये मिळाले. आणि जर अजून पैसे आले नसतील तर तुमचा जिल्हा आणि नाव कॉमेंटमध्ये लिहा, जेणेकरून इतर शेतकऱ्यांना देखील समजेल की कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आणि अशीच शेतकरी योजनांची ताजी अपडेट मिळवण्यासाठी हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.